नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या महामुंबई या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत मुंबई आणि परिसरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवातीलाच बातमी तुम्हा सगळ्यांना सावध करणारी. तुम्ही जर दारू पिऊन गाडी चालवली तर नव्या नियमानुसार तुम्हाला तब्बल 5 पट दंड भरावा लागेल. आधी दारू पिऊन गाडी चालवण्यासाठी 2000 रुपये इतका दंड होता. आता तो दंड 10,000 रुपये इतका झालाय. तर गाडी चालवताना फोनवर बोलत असाल तर 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. आधी गाडी चालवताना मोबाईलवर बोलण्यासाठी 200 रुपयांचा दंड होता. आता हा दंड 5 पट करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळणं हे तुम्हाला बंधनकारक करण्यात आलं. आणि आधी जे दंड आकारले जात होते त्यात तब्बल 5 पटीने वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे या दंडांची रक्कम सुद्धा तुमचं महिन्याचं बजेट पूर्णपणे कोलमडू शकते आणि त्यामुळे नियमांचं पालन करणं हा एकमेव पर्याय तुमच्याकडे असणार आहे. यापुढे कुठलाही वाहतुकीचा नियम मोडताना 10 वेळा विचार करा, कारण हा नियम मोडणं तुमच्या खिशाला कात्री लावण्यासारखं आहे. केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार अनेक वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. लायसन नसताना गाडी चालवणाऱ्यांना आधीचा दंड 500 रुपये होता, पण आता या दंडात वाढ होऊन तो 5000 रुपयांवर पोहोचलाय. गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यास 1000चा दंड भरावा लागेल. या बदलामुळे वाहन चालक मालक यांच्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. आता मुंबईमध्ये वाहनं चालवत असताना तुम्हाला जादा फाईन लागण्याची शक्यता आहे. नवीन नियमावलीनुसार फाईन वाढवण्यात आलेला आहे आणि तशा पद्धतीची कारवाई सध्या मुंबईच्या रस्त्यांवरती सुरू आहे. केंद्रीय मोटार वाहन या नियमांमध्ये बदल आल्यामुळे 4 चाकी वाहनं किंवा 2 चाकी वाहनं जर तुम्ही चालवत असाल आणि मोबाईलवर बोलाल तर त्यासाठी तुम्हाला 1000 रुपयाचा दंड हा आकारण्यात येऊ शकतो. 4 चाकी वाहनं चालक जे असतील त्यांनी जर अशा पद्धतीचं नियमांचं उल्लंघन केलं, मोबाईलवरती बोलत असतील तर 2000 रुपयाचा दंड देण्यात येणार आहे. आणि विना परवाना किंवा कुठल्याही पद्धतीचं लायसन नसताना जर तुम्ही गाडी चालवत असाल तर थेट 5000 रुपयापर्यंतचा दंड करण्यात येणार आहे. आणि तशाच पद्धतीची कारवाई आता मुंबईच्या रस्त्यांवरती होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. समोर ट्रॅफिक पोलीस आहेत. खरं तर या दंडात्मक कारवाईला केंद्राकडनं आदेश मिळालेले आहेत आणि आपण बघतोय की इथे हे नागरिक आहेत की ज्यांना त्यांची परवानगी आहे की नाही ते बघितलं जात आहे. आता नवीन नियमांप्रमाणे सगळे फाईन जे आहे ते बदललेलं आहे. याचा फरक पडेल का? लोक नियमांचं पालन करतील का? मे नॉट कांट से एनिथिंग. काय सांगू शकत नाही. लोक नियमांचं पालन करतील, फाईन वाढवून फरक पडेल का? थोडासा फरक पडेल. घाबरणार लोक, घाबरणार लोक घाबरतील. जेव्हा मला हे जपत नाहीये. हे एवढी फाईन वाढून मला नाही जपत. आई एम नॉट एग्रीइंग टू दिस फाइन. फ़र्क तो काफ़ी पड़ रहा है. जैसे अभी जस्ट लॉकडाउन अभी थोड़ा थोड़ा धीरे धीरे खुल रहा है, तो अभी आमदनी सबकी कम है और रोज़ी रोटी सब किसी की आमदनी बढ़ रही नहीं है. बट हर एक चीज़ गवर्नमेंट अपने मतलब फाइन्स बढ़ा रहे हैं और काफ़ी जगह दिक्कत आ रही है हम लोगों को. तो गवर्नमेंट को भी आम आदमी के बारे में ज़रा सोचना चाहिए. जेव्हा ड्रायव्हिंग करतो ना तेव्हा आपलं लक्ष पुढे पाहिजे, इकडे तिकडे नाही पाहिजे. तुम्ही मोबाईलवरती बोलता, असं मान वाकडी ठेवता, पाठचा हॉर्न वाजवतो, लक्ष देत नाही. बरोबर आहे, त्यांना तर 10,000 ठेवलं तरी बरं आहे. फाईन आणखीन वाढवायला पाहिजे. रॉंग करणार ना तुम्ही रस्त्याला गाडी थांबवा, साईडला बोला. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह मी सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा वाहतुकीचे नियम पाळले नाही तर खिसा कात्री लागली समजा. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकानं मुंबईत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 13 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आले. एका परदेशी नागरिकाला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं. डॉक्टरच्या स्टेटस्कोपमध्ये तर घराच्या मायक्रोओव्हनमध्ये आणि शर्टाच्या टाय बॉक्समध्ये तब्बल 13 कोटींचे अंमली पदार्थ लपवून परदेशात ते पाठवले जाणार होते. याचा केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकानं पर्दाफाश केलाय. मालदीव, दुबई, न्यूझीलंड, अमेरिका यासारख्या देशात अंमली पदार्थाची तस्करी केली जाते.
ते आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये त्याची किंमत जवळपास 13 कोटी असेल, 13 करोड. सर आणि हा जो आता पूर्ण 31 डिसेंबर येणाऱ्या पार्ट्या आहेत, पूर्ण जगभरामध्ये पार्ट्या सुरू होतात, त्या धर्तीवर ह्या कारवाईकडे कसं पाहता तुम्ही? मोठी कारवाई आहे, मोठा म्हणजे क्वांटिटी पण मोठी सापडलेली आहे. आणि त्यानंतर जे मोडस ऑपरेंडी होती दॅट इज अ व्हेरी नोवल मोडस ऑपरेंडी. कारण काय म्हणजे फर्स्ट टाइम असं बघितलेलं आहे की स्टेथिस्कोपमध्ये किंवा हार्ड ड्राईव्हमध्ये किंवा अवनमध्ये, त्यानंतर हेल्मेट्समध्ये अशा प्रकारची जे मोडस ऑपरेंडी आहे ते फर्स्ट टाइम बघितलेले आहे. यानंतर काहीशी चिंता वाढवणारी बातमी, कारण राज्यात ओमायक्रॉनच्या 8 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 8 पैकी 7 रुग्ण मुंबईचे तर 1 विरारचा आहे. 8 पैकी एकही रुग्णाला तीव्र लक्षणं नाही. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या आता 28 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे ओमायक्रॉनचा धोका हा दिवसागणिक वाढताना दिसतोय. 28 रुग्ण बघता बघता महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. आज नव्या 7 रुग्णांची भर पडली आणि हे 8 रुग्णांची भर पडली, त्यातले 7 रुग्ण हे एकट्या मुंबईतले आहेत, 1 विरारमधला आहे. लवकरात लवकर सर्व पात्र नागरिकांचं कोविड लसीकरण वेगानं व्हावं यासाठी मुंबईत रात्री सुद्धा विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. मुंबईतल्या सर्व विभागात संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत एक रात्रपाळी मोबाईल टीम किंवा एक लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मुंबईतील 80% नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. ओमायक्रॉनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर 100% नागरिकांचं लसीकरण पूर्ण व्हावं यासाठी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी हा निर्णय घेतलाय. करीना कपूरच्या प्रवक्त्यानं तिच्या संदर्भातली नवी माहिती समोर दिली आहे. लॉकडाऊनमध्ये करीनानं जबाबदारी पार पाडली. प्रत्येक वेळी बाहेर पडताना तिनं सावधगिरी बाळगली. यावेळी ती अमृतासोबत पर्सनल डिनर पार्टीत गेल्यावर कोरोनानं संक्रमित झाली. या ठिकाणी त्यांचे काही मित्र होते. ही काही मोठी पार्टी नव्हती. माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या आल्या. त्या पार्टीत एक जण आजारी वाटत होता, त्याला खोकलाही होता, त्याच्यामुळे सगळ्यांना संक्रमण झालं. त्या व्यक्तीनं पार्टीत येण्याची गरज नव्हती. करीनाच्या टेस्टचा रिझल्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिनं स्वतःला क्वारंटाईन केलं. बरं होण्यासाठी ती आवश्यक ती खबरदारी घेते. त्यामुळे करीनाला बेजबाबदार ठरवणं योग्य नाही. करीना जबाबदार नागरिक असून तिला तिच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची चिंता आहे, असं प्रवक्त्यानं स्पष्ट केलंय. मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे. मुंबईत दिवसा ढवळ्या एक दरोडा पडलाय. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर व्यापाऱ्याची लूट करण्यात आली आहे. या व्यापाऱ्याकडून 35 लाख रुपये पळवले गेलेत. गाडी अडवून हे 35 लाख रुपये पळवले गेले. समतानगर पोलीस ठाण्यात या संदर्भातला अज्ञात व्यक्तींच्या विरोधातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे. पण हायवेवरून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती हा प्रकार घडलाय. अत्यंत वर्दळीचा हा भाग आहे. सतत वाहनांची इथं वर्दळ असते. पण अशा वर्दळीच्या या ठिकाणी जर दरोडा पडत असेल तर निश्चितपणे ही अतिशय चिंतेची बाब आहे. आणि फार रात्री उशिराची सुद्धा ही घटना नाही आहे. दिवसा ढवळ्या हा दरोडा पडलेला आहे. त्यामुळे एकूणच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. जर हायवेवर गाड्या लुटल्या जाणार असतील, दरोडा पडणार असेल तर निश्चितपणे ही सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत चिंतेची बाब आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जो मुंबईतला अत्यंत वर्दळीचा असा हा हायवे आहे. इथून सतत गाड्यांची ये-जा सुरू असते. पण एका व्यापाऱ्याची गाडी थांबवली गेली आणि त्याच्याकडून 35 लाख रुपये लुटल्याचं या व्यापाऱ्याचं म्हणणं आहे. गाडी अडवून 35 लाख रुपये घेऊन हे दरोडेखोर पळाल्याचं या गाडी चालकानं म्हटलेलं आहे. समतानगर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातला गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आला. अग्निशमन दलाचे उपप्रमुख अधिकारी शशिकांत काळे यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर झालाय. भाजपकडून हा प्रस्ताव थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र काँग्रेस आणि शिवसेनेने या प्रस्तावाला पाठिंबा दिला. राष्ट्रपती पुरस्कारांसाठी खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. पहिल्यांदाच अग्निशमन दलातील मोठ्या पदावरील अधिकाऱ्यावर अशी कारवाई होणार आहे. काळे यांच्याकडे 2020 मध्ये अग्निशमन दलाच्या प्रमुख पदाच्या
प्रभारी पदाची जबाबदारी होती त्यावेळी स्वतःबाबत चुकीची माहिती नमूद करून राष्ट्रपती पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवला। काळे यांनी केलेला हा प्रकार गंभीर असल्याचं त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची शिफारस पालिकेने केली। या शिफारशीला आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मान्यता दिली असून अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला। या प्रस्तावाला स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली। स्टँडिंग कमिटीमध्ये चीफ फायर ऑफिसर कालेच्या प्रस्ताव आले होते, निलंबन करण्यासाठी प्रस्ताव आले होते आणि त्या प्रस्तावाचे भाजपने उपसूचना टाकून त्याला निलंबन नाही करायचं असं त्यांनी म्हटले। आज मुंबईकरला असं सिद्ध झालेलं आहे की भाजप बोलतात आणि करतात यामध्ये दिसून येतात। कांग्रेस पार्टीच्या स्पष्ट भूमिका है। जो प्रस्ताव में चूक है उस चूक को दुरुस्त करके लाया जाए, वो मेरी उपसूचना थी। उन्होंने सुना ही नहीं और सीधा बोले कि कहीं न कहीं जो दोषी अधिकारी उनको हम लोग बचाने का काम कर रहे। तो भारतीय जनता पार्टी ने किया और रिकॉर्ड चिटनेस डिपार्टमेंट का बताएगा कि मैंने बोला था कि जो दोषी है उसके ऊपर कार्रवाई होनी ही चाहिए, लेकिन जो ठराव है महानगर पालिका का उस ठराव का अपमान कहीं न कहीं आयुक्त महोदय ने किया है, तो उसके बारे में डिटेल्स खुलासा आना चाहिए। यानंतरची बातमी आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या मेळाव्याची। राहुल गांधींचा हा दौरा आता लांबणीवर पडलाय। राज्यातील ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या सभेला परवानगी देण्याबाबत महाविकास आघाडीत संभ्रम होता आणि कालच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी राहुल गांधींच्या सभेबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली होती। मात्र ती याचिका मागे घेण्यात आली आहे आणि यानंतर हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा भाई जगताप यांनी केली आहे। 28 तारखेच्या राहुल गांधींच्या शिवाजी पार्कवरच्या मेळाव्याचा संबंधात आपल्याला अधिकची माहिती देण्यासाठी मी आज बोललो आहे। 28 तारखेला शिवाजी पार्कचा जो मेळावा आहे तो पोस्टपोन करत आहोत, आम्ही पुढे ढकलत आहोत। राज्यातल्या कोविडची परिस्थिती आणि विशेषतः नवीन जो व्हेरियंट आलेला आहे ओमिक्रॉन, त्या बाबतीमध्ये गेल्या 2 दिवसामध्ये घडणाऱ्या राज्यामधल्या आणि मुंबईतल्या केसेस लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। काँग्रेसचा आत्मसन्मानच हरवलेला आहे। काँग्रेसच्या जीवावर सत्तेमध्ये असतानाही या ठिकाणी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याच्या सभेला परवानगी न मिळणं याचा विचार काँग्रेसनं करण्याची आवश्यकता आहे। या ठिकाणी कशी करून फरफटत काँग्रेस आमच्यासोबत येईल म्हणून काँग्रेसला दाबण्याचा, त्यांच्यावर वक्तव्य करण्याचा, त्यांच्या नेत्यांच्या सभेला परवानगी न देण्याचा धाडस या ठिकाणी शिवसेना करते। मुंबईचे शिल्पकार नाना शंकर शेठ यांचं नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला देण्यात यावं अशी मागणी मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे। लोकसभेत 0 प्रहरात त्यांनी ही मागणी केली आहे। मात्र गेल्या 6 वर्षांपासून प्रयत्न केल्यानंतरही केंद्रीय रेल्वे मंत्रालय हे नाव का देत नाही असा सवाल सावंत यांनी उपस्थित केलाय। मुंबई सेंट्रल जे टर्मिनस आहे जसं तेही मोठं आहे त्याला नाना शंकर शेठांचं नाव द्यावं। महाराष्ट्राच्या विधानसभेनं, महाराष्ट्राच्या मुंबईच्या महापालिकेनं एकमताने ठराव पास केले। केंद्राकडे पाठवल्यानंतर गेली 7 वर्ष मी केंद्राकडे पाठपुरावा करतोय, परंतु केंद्राकडनं हा प्रोसेसमध्ये आहे, आता आम्ही पाहतो अशीच उत्तरं येत आहेत। अगदी गेल्या फेब्रुवारी 2021ला मी पियुष गोयल असताना त्यांनाही पत्र दिलं होतं, नव्या मंत्र्यांना पण पत्र दिलं आणि म्हणून मी आज पुन्हा एकदा 0 प्रहरात ही मागणी केली की मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकर शेठ टर्मिनस असं नाव लवकरात लवकर द्यावं। नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग रचना नियमबाह्य पद्धतीनं करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपनं केलाय। याची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपनं केली आहे। या प्रकरणी नवी मुंबईतील भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली।
भाजपचे माजी आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेऊन या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली. निवडणुकीच्या प्रभाग रचनेत शिवसेनेचा राजकीय दबाव असल्याचा आरोप संदीप नाईकांनी केला. मास्क न घातल्यानं आमदारांना दंड भरावा लागलाय. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना हा दंड भरावा लागला. मंत्रालयातून बाहेर पडल्यानंतर मंगेश चव्हाण यांच्या तोंडावर मास्क नव्हता, त्यामुळे पोलिसांनी त्यांना अडवून त्यांच्याकडून 200 रुपयांचा दंड वसूल केला. मंगेश चव्हाण हे भाजपचे 40 गावचे आमदार आहेत. मला असं वाटतं की कायदा हा सगळ्यांसाठी सारखाच आहे. जर कायदा मी मोडला असेल तर माझ्यावर कारवाई झाली तर काही गैर मानण्याचं कारण नाही. मी मास्क लावला नाही म्हणून 200 रुपये माझ्याकडे पोलिसांनी घेतले. खरं तर या सरकारमध्ये वसुली सगळ्याच ठिकाणी जोरात चालली, आपण पाहू शकतो. परंतु ही कायद्याची वसुलीचं निश्चित मी कौतुक करेल, स्वागत करेल. परंतु आताच माझ्या मतदारसंघात जर बघितलं तर सर्वसामान्य लुटण्याचं स्टिंग ऑपरेशन मी स्वतः केलं होतं. त्या संदर्भात देखील सरकारने गांभीर्याने घ्यावं आणि संबंधित यंत्रणेला देखील जे दोषी असतील त्यातले सर्व खालच्या लोकांवर तर कारवाई झाली, पण वरच्या लोकांवर देखील कारवाई करावी आणि कायदा हा सर्वांसाठी सारखा असू द्यावा, एवढीच माझी विनंती आहे. आता बातमी मुंबईतल्या शाळांबद्दलची आहे. मुंबई महापालिकेतील पहिलीपासूनचे सगळे वर्ग उद्यापासून सुरू होणार आहेत. 1ली ते 7वी पासूनचे वर्ग उद्यापासून सुरू होणार असून नियमांचं पालन करून शाळा सुरू करण्याचा निर्णय महानगरपालिकेकडून घेण्यात आलाय. विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी सुद्धा महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचे आदेश सुद्धा या शाळा सुरू करताना देण्यात आले. 40% पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती किती राहते हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे. आपण याआधी पण सर्व SOP जी आहे गाईडलाईन पालकांसाठी आणि मुलांसाठी ती जारी केलेली आहे की एका बेंचवर एकच मुलगा बसणार आहे, मुलांना मास्क असणार आहेत आणि उद्यापासून सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या, सर्व मीडियमच्या सर्व शाळा सुरू करण्याचे लेखी आदेश आपण 1 डिसेंबरलाच दिलेले आहेत. आणि याबद्दलच्या मुख्याध्यापकांनी पालकांच्या सभा घेणं, त्याच्यानंतर पालकांचं संमतीपत्र घेणं हे पण काम आमचं केलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जवळजवळ 40% अंदाजित पालकांनी आम्हाला संमती दिलेली आहे 1ली ते 7वीच्या मुलांसाठीची. तर ज्या पालकांनी संमती दिली आहे तीच मुलं शाळेमध्ये येणार आहेत आणि बाकीची मुलं घरी राहून सुद्धा ऑनलाईन अभ्यास आणि अध्यापनाचा फायदा घेणार आहेत. ठाणे शहरातील 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग सुद्धा उद्यापासून सुरू होणार आहेत. दरम्यान कोविड-19 तसंच ओमायक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठी शिक्षक, पालक तसंच विद्यार्थ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा यांनी केले. ठाण्यात शाळा सुरू करण्याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा यांनी बैठक घेऊन शाळा सुरू करण्याबद्दलचा आढावा घेतला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार जे आपण महाराष्ट्रामध्ये आपण आज सर्व शाळा 1ली ते 7वीपर्यंत जे चालू करतो आहे त्या अनुषंगाने आज माननीय आयुक्त साहेब, माननीय महापौर नरेशजी म्हस्के साहेब आणि उपायुक्त शिक्षण मनीष जोशी आणि मी 4 जणांनी चर्चा करून सर्व नॉर्म्स आणि हे सगळे बघून उद्यापासून आपल्या ठाणे महानगरपालिकेच्या 1ली ते 7वी या शाळा सर्व चालू करत. या सगळ्या बातम्यांसोबत महामुंबई या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर काही खास कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर महामुंबई. बॉलिवूडमधील नवविवाहित दाम्पत्य विकी कौशल आणि कतरिना कैफ आज लग्नानंतर पहिल्यांदाच मीडियाच्या समोर आले. हे दोघं आज मुंबईत आले असून मुंबई विमानतळावर ते दिसले. यावेळी अनेक चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. दोघांनी फोटोग्राफर्सना पोज देत शुभेच्छांचा स्वीकार केला. दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्माला आता अलिबागची भुरळ पडली आहे. रोहित शर्मानं अलिबागमध्ये जागा खरेदी केली, त्यामुळे तो आता अलिबागकर झालाय. रोहितनं सारळ गावात 4 एकर जमीन खरेदी केली आहे. 9 कोटी रुपयांना त्यानं ही जागा खरेदी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
आणि आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची. आम्ही कू ॲपवर वाहतुकीच्या नवीन नियमामुळे बेशिस्त वाहन चालकांना लगाम बसेल का हा प्रश्न विचारला, ज्यावर अनेक कू ॲप युजर्सनं कमेंट केल्या. यातील एक कमेंट रोहन शिंदे यांनी केली आहे. बेशिस्त वाहन चालकांना लगाम बसेल, पण छोट्या चुकीसाठी मोठा दंड हे चुकीचं असल्याचं रोहन शिंदे यांनी म्हटलंय. आणि या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.